पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी समोर येते। आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅसचा टँकर पलटी झाला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू आहे। खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आली आहे। काय आहे सध्याची परिस्थिती नेमकी पाहूयात। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा अपघाताने थरकाप उडवलाय। आडोशी बोगद्याच्या परिसरात प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने खळबळ उडाली आहे। या अपघातानंतर टँकरमधून गॅसची प्रचंड गळती सुरू झाली असून परिस्थिती गंभीर बनली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे। याचा थेट फटका पुणे लेनला बसला असून खालापूर टोल प्लाझा पर्यंत तब्बल 10 ते 12 किलोमीटर लांब रांगा लागल्यात। पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी नागरिकांना आज या मार्गावरून प्रवास न करण्याचं आवाहन केलंय। सध्या घटनास्थळी एनडीआरएफ, हेल्प फाउंडेशन आणि बीपीएलची टीम युद्धपातळीवर काम करतेय। परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी अजून काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना तामिनी घाट किंवा कर्जत मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।